नमस्कार, स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर या आपल्या चॅनलवर मी स्किन केअर, हेअर केअर, वेट लॉस टिप्स, काही मोटिवेशनल व्हिडिओज, त्याचसोबत माझी ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। तर याआधी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती बरेचसे माझे वेट लॉस जर्नीमधले व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले, ज्यामध्ये एक व्हिडिओ ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळालाय तो म्हणजे मी चहा बंद करून ग्रीन टीकडे कसे वळले आणि ग्रीन टीची सवय मी कशी लावून घेतली। आता मी चहा पूर्णपणे बंद करून ग्रीन टी चालू केले याला साधारण 5 वर्ष होतील आणि या 5 वर्षांमध्ये मी बरेच वेगवेगळे ग्रीन टी जे आहे ते ट्राय करत आले आणि सध्या मी एक वेगळा ब्रँड ट्राय करते, तो म्हणजे टी करी हा ब्रँड आहे आणि याचं फॅटी लिव्हर नावाचं हे ग्रीन टीचं एक बॉक्स मी ऑर्डर केलं होतं आणि याच्यामध्ये 30 सॅशे आहेत। आता ह्या ग्रीन टीची खासियत म्हणजे कोणाला जर लिव्हर इन्फ्लमेशन असेल किंवा पोट कमी करायचं असेल तर त्यांच्यासाठी डायजेशन म्हणजे आपली पचनक्रिया जी असते ती सुधारण्यासाठी हे ग्रीन टी बेस्ट आहे। आणि याच्यामध्ये 30 टी बॅग्स मला मिळाल्यात। तर मला शक्यतो टी बॅग म्हणजे अशा पद्धतीच्या टी बॅग असतात, हे ओपन केल्यानंतर आतमध्ये बॅग असतात, तर अशा पद्धतीचा मला ग्रीन टी हा जास्त सोयीचा वाटतो, कारण की फक्त गरम पाणी असेल तर प्रवासात सुद्धा आपण हा पिऊ शकतो। तर अशा पद्धतीच्या टी बॅग असतात। ग्रीन टी बनवणं खूपच सोपं आहे। एकदम उकळतं पाणी घेऊन कपामध्ये ही टी बॅग टाकायची आणि त्याच्यानंतर गरम पाणी ओतायचं। ते पाणी साधारण 7 ते 8 मिनिटं तसंच राहून द्यायचं। 8 मिनिटांनंतर ही टी बॅग जी आहे ती काढून टाकायची आणि मग तुम्ही अशा पद्धतीचा हा जो आपला ग्रीन टी दिसतोय तो आपल्याला मिळतो आणि खरंच खूप उपयुक्त आहे। टेस्ट सुद्धा खूप मस्त आहे, कारण की याच्यामध्ये जे काही घटक वापरलेत तर ते सगळे अगदी नैसर्गिक आहेत, जसं की आलं, हळद, ॲलोवेरा म्हणजेच कोरफड, मेथी दाणे, त्याच्यानंतर पुदिना, असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राह्मी। यामुळे हा खूप औषधी आहे, म्हणजे लिव्हर इन्फ्लमेशन, लिव्हरची सूज कमी करतं, पोट कमी करतं, वेट लॉससाठी महत्त्वाचं आहे। तर आपण हा ग्रीन टी कधी प्यायचा तर नाश्त्यानंतर साधारण एक अर्धा तासानंतर आपल्याला हा ग्रीन टी रोजच करून घ्यायचा आहे। तर मी हे जे पॅक ऑर्डर केले आहे 30चं आहे। तुम्हाला जर अजून जास्त इफेक्ट हवा असेल तर तुम्ही दिवसातून 2 वेळा पण घेऊ शकता, पण 1 वेळा घेतलं तरी इनफ आहे। खूप बेस्ट आहे। झिरो कॅलरी आहे। याच्यामध्ये आपल्याला साखर, दूध असं काहीही ऍड करायचं नाही। मोस्टली ग्रीन टी जे पीत असतील त्यांना माहिती आहे की त्यांची ग्रीन टीची चव थोडीशी कडवट लागते, याची चव अजिबात तशी नाहीये, खूप रिफ्रेशिंग आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि यांच्या रिव्ह्यू प्रमाणे, यांच्या मताप्रमाणे स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा हा जो ग्रीन टी आहे तो खूप फायदेशीर आहे। आपली पचनक्रिया सुधारते, स्त्री पुरुष कोणीही घेऊ शकतात। हर्बल आहे, याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्स किंवा केमिकल्स, फ्लेवर्स, स्वीटनर्स असं काहीही ॲड केलेलं नाही आहे, त्यामुळे खूप नॅचरल असा ग्रीन टी आहे। सध्या मी हा ग्रीन टी घेते आणि मला असं वाटलं की याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा, कारण की खरंच खूप रिफ्रेशिंग आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी। बाय बाय।